नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत एक झटपट होणारी भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहे. तर आज आपण बनवत आहोत सँडविच ढोकळा. नेहमी आपण रव्याचा ढोकळा किंवा बेसन ढोकळा तर बनवतच असतो. तर आज आपण बनवत आहोत सँडविच ढोकळा. तर दिसायला अगदी सुरेख दिसणारा, बनवायला एकदम सोपा आणि खायला अगदी टेस्टी लागणारा सँडविच ढोकळा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी एका मध्यम आकाराच्या वाटीने 1.5 वाटी रवा घेतला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचे आहे. आता यामध्ये त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी ओतत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीलाच हे मिश्रण मला थोडेसे दाटसर वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखीन पाणी ओतत आहे. तर थोडे थोडे पाणी ओतत हे मिश्रण आपल्याला इडलीच्या पिठाप्रमाणे चांगले भिजवून घ्यायचे आहे. साधारण इथे मला ज्या वाटीने मी 1.5 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी लागलेले आहे. तर अजिबात गुठळी न होऊ देता हे मिश्रण आपल्याला इडलीच्या पिठाप्रमाणे अगदी सरसरीत भिजवून घ्यायचे आहे. पहा, अगदी एकसारखे हलवत इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेले आहे. आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी हा रवा भिजायला असाच ठेवून द्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटानंतर यावरली झाकण काढून पहा, पूर्वीपेक्षा हे मिश्रण तुम्हाला दाटसर झालेले दिसत असेल, म्हणजे हा रवा देखीलच आत्ता चांगला भिजलेला आहे. चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी इडलीच्या पिठाप्रमाणे हे मिश्रण तयार झालेले आहे. तर आता तयार केलेल्या या मिश्रणाचे समान 3 भाग करायचे आहे. त्यासाठी इथे मी आणखीन 2 भांडे घेतलेले आहेत. आता या 2 भांड्यामध्ये देखील आपल्याला यातील बॅटर घालायचे आहे. तर साधारण या तिन्ही भांड्यामध्ये प्रत्येकी या चमच्याने 2-2 चमचे इतके बॅटर आहे. तर आता ही 2 छोटी भांडी आहेत ती बाजूला ठेवून देऊया आणि या मोठ्या भांड्यामधील ढोकळा आपण सुरुवातीला बनवणार आहोत. त्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा यामध्ये इनो घातला आहे आणि हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये अगदी चमच्याभर पाणी ओतून हा इनो ॲक्टिवेट करून घेतला आणि आता लगेचच या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तर पहा, लगेचच हे मिश्रण पहा अगदी हलके आणि फुललेले तुम्हाला दिसत असेल. चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे. अगोदरच इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आणि त्यामध्ये एक स्टँड देखील ठेवलेला आहे. आता एका ताटाला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि ते या कढईमध्ये स्टँडवर ठेवून द्यायचे. आता या ताटामध्ये हे इनो घातलेले बॅटर आहे ते लगेचच घालायचे आहे आणि ताटामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण वाफवायला ठेवायचे आहे, म्हणजे ढोकळा छान असा फुलतो. आता इथे आपण एक चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मीठ घालून मिक्सरमधून ओबडधोबड अशा प्रकारे वाटून घेतले आहे. आता त्यामध्येच 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आले घालायचे, 3-4 हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घालायचे, 15-20 कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीरची देठे आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची. सोबतच यामध्ये 1 वाटी पुदिना घालायचा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्सरमधून हे वाटून घ्यायचे आहे. तर पहा, अशा प्रकारे हे वाटण अगदी घट्टसर झालेले आहे. आता यामध्ये आणखीन 2 चमचे पाणी ओतायचे आणि मिक्सरमधून बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे. तर पहा, अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. याला आपण पुदिन्याची चटणी देखील म्हणू शकतो. तर तयार केलेली ही चटणी, जे आपण ढोकळ्याचे मिश्रण 2 भांड्यामध्ये काढून ठेवले होते त्यातील एका भांड्यामध्ये ही चटणी घालायची आणि चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे रंग देखील पहा अगदी याला छान असा हिरवागार आलेला आहे. यामुळेच या ढोकळ्याला छान अशी टेस्ट येते. आता लगेचच यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आणि थोडेसे पाणी ओतून हा इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा. आता चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पहा, अशा प्रकारे आता इनो घातल्यानंतर हे बॅटर छान असे फुलले जाते आणि अगदी हलके होते. लगेचच आता हे मिश्रण आपल्याला या वाफवत असलेल्या ढोकळ्यावर घालायचे आहे. तर आता 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत आणि अगोदर जो आपण साधा ढोकळा घातला होता तो छान असा फुललेला आहे आणि त्याला छान अशी जाळी देखील पडलेली आहे. आता तयार केलेले हे चटणीचे मिश्रण देखील आपण या ढोकळ्यावर घालणार आहोत आणि चमच्याने व्यवस्थित अशा प्रकारे पसरवून घेत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर कढईमध्ये एकसमान असे हे पसरवून घ्यायचे आहे. आता लगेचच यावर झाकण ठेवून हे आणखीन 5 ते 7 मिनिटासाठी वाफवायला ठेवायचे आहे. 5 ते 7 मिनिटानंतर उरलेल्या ज्या दुसऱ्या भांड्यातील जे ढोकळ्याचे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला
थोडासा इनो घालायचा आहे आणि त्यावर थोडेसे पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि हे देखील मिश्रण चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इनो घातल्यामुळे हे मिश्रण देखील पहा अगदी जाळीदार, हलके आणि फुललेले तुम्हाला दिसत असेल। आता 5 ते 7 मिनिटानंतर या कढईवरील झाकण काढावे आणि ताटातील ढोकळा हा छान असा फुललेला आहे आणि छान असा वाफरला देखील गेलेला आहे। आता त्यावर हे बॅटर घालावे आणि चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचे। झाकण ठेवून पुन्हा 8 ते 10 मिनिटासाठी आपल्याला हे चांगले वाफवून घ्यायचे आहे। तर आता 8 ते 10 मिनिटानंतर या कढईवरील झाकण मी काढलेले आहे आणि हा ढोकळा पहा अगदी छान असा वाफरला गेलेला आहे। आता कढईतून हे ताट मी बाजूला काढून घेते आहे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देते आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे लेयर देखील अगदी व्यवस्थित पडले जातात। सुरुवातीला याच्या कडा मी सोडून घेते आहे आणि नंतर अशा प्रकारे चाकूने मी याचे चौकोनी आकारात काप करून घेते आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता। आता इथे तुम्ही पहा याचे लेयर देखील अगदी व्यवस्थितपणे दिसत आहेत। अगदी मऊसूत, जाळीदार, अगदी हलका फुलका असा हा नाश्ता तयार झालेला आहे। आता याला छान अशी आणखीन टेस्ट येण्यासाठी इथे मी याला तडका देणार आहे। तर एका तडका पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालावे। आता ही जिरे मोहरी चांगली तडतडली यामध्ये 8-10 कढीपत्त्याची पाने घालायची, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर ही फोडणी अशा प्रकारे या ढोकळ्यावर घालायची आहे। यामुळे आपला ढोकळा अगदी टेस्टी लागतो। वरून थोडीशी चिमटीने मी अशा प्रकारे लाल तिखटाची पावडर भुरभुरत आहे, म्हणजे तो दिसायला देखील अगदी सुरेख दिसेल। तर अशा प्रकारे अगदी मस्त असा दिसायला सुरेख आणि खायला देखील अगदी टेस्टी लागणारा हा सँडविच ढोकळा इथे तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता लेयर देखील अगदी याला अगदी एकसमान असे पडलेले आहेत। दिसायला देखील अगदी हा सुरेख दिसत आहे। हा सँडविच ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी देखील बनवू शकता। शिवाय मुलांच्या टिफिनला देखील देता येईल अशी ही भन्नाट रेसिपी आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।